भेटलं तर थोरा मोठ्याचा आशीर्वाद असायचा. अष्टपुत्र सौभाग्यवती बहु. राहिले 8, निदान निम्म्याने तर चला ना आता. राहिले वाट निम्म्यात चला. तुम्ही म्हणता निम्मे कशाला, निम्मे कशाला. आता इथं कोणाला वाटत नाही, कोणत्या आई वडिलाला वाटत नाही आपल्या मुलाने अशी चाल म्हणावी, असं गोड पखवाज वाजवा, कोणाला वाटत नाही. म्हणजे धर्माचा प्रचार करण्यासाठी एक जणाची गरज आहे. धर्म चांगल्या पद्धतीनं चालावं याच्यासाठी सीमेवर लढण्यासाठी एक जणाची गरज आहे. किती झाले? 2. आपल्या आई वडिलाची सेवा करण्यासाठी एक जणाची गरज आहे. किती झाले आता? 3. आणि लोड शेडिंगचं युग आहे. लाईन येते, लाईन जाते, पाटार लाईट आल्यानंतर गेल्यानंतर पुन्हा आली, दुसऱ्याच्या मोटर बंद करून आपली सुरू करायला आपलं एक बिडी तिथं. विठाला विठाला. विनोदाचा भाग सोडून द्या. एक शेतीसाठी, एक आई वडिलाच्या सेवेसाठी, एक देशाच्या रक्षणासाठी आणि एक धर्माच्या रक्षणासाठी, ही चौघाची एकामेकात परस्परात प्रीती. धर्मरक्षण नाही जर झाला तर देशाचं रक्षण होणार नाही. म्हणून प्रत्येकाने ही अवस्था जाणून बुजून जपायला पाहिजे. जर आपण अल्पमतात आलो, सरकार अल्पमतात आलं, कल्पना करा हे सरकार अल्पमतात आलं, डोळ्याने दिसाना, कानाने ऐकू येईना, हे सगळं अल्पमतात आलं. मग अल्पमतात आल्यानंतर लोक त्या सरकारला मान देतात का? देतात का या सरकारला मान? घरी आता ह्या सरकारला लोक म्हणते तुम्ही काय करा, तुम्ही नुसतं गप बसता जातात, तुम्ही मध्ये मध्ये करायचं. म्हणजे हा प्रसंग ह्या सरकारवर येऊ नये याच्यासाठी ही गरज आहे. विठाला आपला देव, देश आणि धर्म टिकवायचा असेल याच्यासाठी बहुमतात राहण्याची गरज आहे. आपल्या अल्पमतीप्रमाणे आपण बोलण्याचे प्रयत्न केले. आदरणीय बाबाजींनी या ठिकाणी बोलवलं, स्वामीजींचं दर्शन झालं आणि तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती, तुमचं दर्शन झालं. हे सगळे उपकार जर म्हणलं तर हे काय सांगू आता संतांचे उपकार, यांचे उपकार आहेत महाराज. नाही तर आम्हाला हे काही कधी दिसलंच नसतं. दिसलं होतं का? एवढं वय वर्ष 69 झालं तरी महाराजांची भेट गेल्या वर्षी झाली आणि यंदा सेवेची संधी बाबाजींनी निर्माण करून दिली. हे सगळं श्रेय महाराजांना. परमात्म्याच्या पायाशी स्थिर करावी आणि पायाशी वृत्ती स्थिर केल्यानंतर आपली नजर या विश्वामध्ये देव आहे अशी तयार होते. आणि अशी वृत्ती तयार झाल्यानंतर आपल्या दर्शनानं, म्हणजे ज्याची वृत्ती तयार झाली त्याच्या दर्शनानं पाप नासतात आणि त्याला काम चाल करू शकत नाहीत. भेद आणि अभेद अवस्थेच्या तो पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे देव स्वरूपता निर्माण करता येते. हे ज्यांचं अशा प्रकारचं वचन आहे त्यांचं एकदा चिंतन. ज्ञानेश्वर क्षमा करणे संतिरो यांगवते नो या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका मने झालेली सेवा. आदरणीय आपलं दैवत असणार समर्थ स्वामीजी महाराज, भगवान रामराया आदी करून तुम्ही सर्वांचे चरणी अर्पण करतो. आमचे हृदयस्थ श्री गुरु असणारे स्वामी निगमानंदजी महाराज मोठे साधू होऊन गेले, बाबाजींना माहीत आहे, त्यांचे चरणी अर्पण करतो. आणि जे बरोबर आलेलं असेल ते माझे आणि कोणाचे बरोबर आलेलं असेल ते श्री गुरूंचे आणि चुकलं असेल ते माझं आहे. चुकलेलं टाकून द्यायला हरकत नाही. आणि अशीच पुन्हा पुन्हा सेवेची संधी महाराजांनी देत जावी. त्यांना माझा शब्द आहे, महाराज मी ज्या कार्यावर आरूढ झालो ते म्हणजे गोशाळेचं व्रत. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा, महाराजांना गायी पाळण्याविषयी आदर आहे तर त्यांनी सुद्धा गोशाळा सुरू करावी. आणि उद्घाटनच्या दिवशी मी त्यांना ते म्हणतील तशा 5 गायी आणून देईन. वाजत टाळी हे वाजा कधी म्हणू लागत ते लग्नामध्ये वाजा ते मग इकडे तिकडे टाळ करायचं झालं, प्रमाण गेलं ते टाळ बघितली. असं सज्जत पाहिजे महाराज. झालेली सेवा किंवा मायबाप संतांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. विठ्ठल